आता आपण आलेलो आहोत कालशी शिलालेख, उत्तराखंड राज्य। डेहराडूनपासून 43 किलोमीटर अंतरावर गंगोत्री या रोडवर कालसी हे एक गाव आहे आणि या कालसी गावामध्ये 2300 वर्षापूर्वी सम्राट अशोक राजांनी धम्मलिपीमध्ये येथील एका भुरकट पांढऱ्या दगडावर 3 राजाज्ञा आपला शिलालेख लिहून ठेवलेला आहे। संपूर्ण भारतामध्ये श्रीनगरपासून कन्याकुमारीपर्यंत, कर्नाटकामध्ये, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, ओरिसा, मध्य प्रदेश, बिहार या सर्व राज्यामध्ये सम्राट अशोक राजांनी धम्मलिपीमध्ये आपले शिलालेख लिहून ठेवले। तर वायव्य प्रांतामध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये खारोष्टी लिपीमध्ये त्यांचे शिलालेख उपलब्ध आहेत। यंग धम्मलिपी लिकापिता देवानंद पियद सिरयो या नावाने त्यांनी शिलालेखाची सुरुवात केलेली आहे। देवांचा लाडका प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांनी धम्मलिपीमध्ये हा शिलालेख लिहून ठेवलेला आहे, असा स्पष्टपणे त्यांनी आपल्या शिलालेखाची सुरुवात केलेली आहे। म्हणून धम्मलिपी ही या शिलालेखांची मुख्य लिपी आहे। आता आपण या कालसी गावातील 2300 वर्षापूर्वीच्या सम्राट अशोकाच्या शिलालेखाविषयी पाहू। या शिलालेखामध्ये एकूण 3 राजाज्ञा आहेत। त्यामध्ये सम्राट अशोक या शिलालेखामध्ये म्हणतात, यमुना नदीकाठी हा शिलालेख आहे। त्या काळामध्ये शिक्षणाचा दर्जा किती उच्चतम होता, कारण लोक वाचत होते, लिहित होते। म्हणून तर सम्राट अशोक राजांनी संपूर्ण भारतामध्ये अशा प्रकारचे जागोजागी शिलालेख लिहून ठेवले। 100 विद्यापीठांची स्थापना सम्राट अशोक राजांनी केली आणि म्हणून या शिलालेखामध्ये सम्राट अशोकांनी स्पष्टपणे असा संदेश दिलेला आहे की ते असं म्हणतात या शिलालेखामध्ये की जीव मारून हत्या केली जाणार नाही किंवा यात्रा उत्सव प्रसंगी कुठल्याही प्रमाणे होम हवनमध्ये अशा प्रकारे प्राण्यांची हत्या केली जाणार नाही। राज्याभिषेकानंतर 12 वर्षांनी हा शिलालेख सम्राट अशोकांनी लिहिला असं ते म्हणतात। सर्वत्र राज्यामध्ये अधिकारी नेमले। हे अधिकारी या राजाज्ञेमधील जो काही उपदेश आहे त्याचा प्रसार करतील। आईवडिलांची सेवा करा, पैसे कमवा आणि काही पैसे समाजासाठी दान करा, असाही संदेश सम्राट अशोकांनी या शिलालेखामध्ये दिलेला आहे। या आद्यादेशाचं पालन माझ्यासह सर्व प्रजेनी करावं असंही सम्राट अशोक या शिलालेखामध्ये लिहून ठेवत आहेत। अशा पद्धतीचा हा कालशी शिलालेख डेहराडूनच्या जवळ 45 किलोमीटर अंतरावर कालसी या गावामध्ये आजही सम्राट अशोकाचा संदेश देत या ठिकाणी उभा आहे। आज 21 मे 2024 रोजी आपण या कालशी शिलालेखाला भेट दिलेली आहे। कालशीला येण्यासाठी आपण उत्तराखंड राज्यामध्ये डेहराडूनला आलं पाहिजे आणि डेहराडूनपासून प्रेमनगर, विराटनगर ते कालशीपर्यंत आपण या ठिकाणी येऊ शकता आणि या कालशी गावामध्ये हा 2300 वर्षापूर्वीचा सम्राट अशोक राजाचा हा शिलालेख या ठिकाणी आजही समाजाला संदेश देत उभा आहे। धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद।